मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्यभरातील आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। एकीकडे आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे। त्या मैदानात केवळ 5000 लोकांना आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली आहे। मात्र राज्यभरातील जे आंदोलक आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि मिळेल त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्याकडनं राहण्याची सुविधा असेल, त्याचबरोबर झोपण्याची व्यवस्था असेल ती केली जात आहे। सध्या आपण मुंबईच्या CSMT परिसरात आहोत, रेल्वे स्थानकात आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी जे आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्याकडनं अशा पद्धतीने या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात झोपण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या रेल्वे स्थानकात हे आंदोलक जे आहेत त्यांनी स्वतःहूनच आपली जी झोपण्याची व्यवस्था आहे ती केलेली आहे। आता कुठून आले तुम्ही? जालना जाप्रभात। आता जागा नाही, इथे तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मवरती झोपताय? हो, रेल्वे जागा नसल्यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवर यावं लागलं। आपण जर बघितलं या ठिकाणी अनेक आंदोलक जे आहेत ते प्लॅटफॉर्मवरती निवारा करून बसलेले आहेत। आता काय सांगणार आपण, या ठिकाणी रेल्वे स्थानकातल्या प्लॅटफॉर्मवरती आपण झोपण्याची व्यवस्था केली? आमच्या गरीबाची एकच मागणी, मनोज दादा जरांगे पाटील जे म्हणते ते सरकारनं मान्य करावं आणि ह्या गरीब लोकांना न्याय लवकरात लवकर द्यावा आणि ह्या गरीब लोकांना शेतीकडे पाठवावं। आम्ही आमचे लेकरं बाळ शेती सगळं सोडून इकडे आलो। हे सरकारने ते येऊन द्यायला नव्हतं पाहिजे। सरकारने इथं बोलवलंय, ती सरकारची निष्क्रियता आहे आणि या सरकारमधील काही भांडगुळ आणखी पाटलाकडे भेटायला गेले नाहीत। त्या भांडगुळाला आज सांगतो इथून मुंबईच्या CST वरून त्यांनी पाटलाला आज पाठिंबा द्या, उघडपणे पाठिंबा द्या, नाही तर भविष्यात तुमचं भविष्य अंधारात असेल, नाही मराठीच्या हातातच असेल, हे लक्षात ठेवा। आणखी काही आंदोलक आपल्या सोबत आहेत। आपण जर बघितलं या ठिकाणी या आंदोलकांच्या भावना देखील तीव्र आहेत। मात्र हे सगळे जे आंदोलक आहेत ते आपल्याला CSMT रेल्वे स्थानकात असल्याचं पाहायला मिळत आहे। दादा, आपण या ठिकाणी आहेत, काय वाटतं आपल्याला आरक्षण भेटेल? सरकार आपल्या सकारात्मक प्रतिसाद देईल? सांगायचं म्हणजे कसं माहितीये का, सरकारनं आम्हाला इथपर्यंत यायलाच नव्हतं पाहिजे, बरोबर आहे का नाही? हा, आम्हाला आधीच आरक्षण द्यायला पाहिजे होतं। हा, इथं आल्यावर आमचे गैरसोय व्हायले, इथं यायला आम्हाला झोपायला नाही, आम्हाला प्लॉटफॉर्मवर झोपावं लागले। अहो, आम्हाला पाणी नाही प्यायला इथं। मुख्यमंत्र्याला मग एवढं सांगायचं, मला एवढं सांगायचं मुख्यमंत्र्याला की आमच्या इथं यायला माहिती होतं आधी इथं आरक्षण ठेवणार आहे, लोक येणार आहेत म्हणून मराठी इथं, मग त्यांना सोय करायला पाहिजे होती का नाही समजी। बरं, आम्ही उद्या सकाळी संडासला कुठे जायचं सांगा तुम्ही आम्हाला झोपायला नाही, सकाळी संडासला नाही, पाणी पण नाही प्यायला। एवढंच मुख्यमंत्री सांगायचं मला की हे तुम्ही आधी सोय करून ठेवायला पाहिजे होती ना। हा, तुम्ही आता या ठिकाणी झोपतायत, जेवण या ठिकाणी केलेलं आहे, मात्र सकाळी आंघोळीला जाणार कुठे? आंघोळी सरकारला एवढंच सांगण्याचं आमचं एक विनंती आहे की आमच्या पिण्याची सोय नाही। आम्ही आज स्टेशन धरलंय, याचा अर्थ का आम्ही येडे नाहीत मराठा, फक्त आमची काही सुविधा तुम्ही गैरसोय केली त्यामुळे आम्हाला इथे यावं लागले। आणि आमचे पाटील हे मैदानात असताना आम्हाला रेल्वे स्टेशनला इथं झोपावं लागते का? तर तिथं मैदानात सोयी नसल्यामुळे का चिखल आहे, अधिक पाऊस आहे, आमच्यासाठी मराठ्यासाठी ह्या सरकारनं काय केलंय ह्याचा आम्हाला न्याय पाहिजे। आणि आम्ही जे वोटिंग केलेली ह्या सरकारला निवडून देण्याची, एकनाथ शिंदे असू, फडणवीस असू, अजितदादा असू, ह्यानं आम्हाला फक्त न्याय द्यायला पाहिजे, आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे। जर बघितलं या ठिकाणी तर जे आंदोलक आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला एकंदरीतच बघायला मिळत आहे। मात्र जे या ठिकाणी जे आंदोलक आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी CSTच्या रेल्वे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।